नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जागृत अकॅडमी वर्धा या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण मगध साम्राज्याबद्दल पूर्ण माहिती बघणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करू. बघा, आपल्याला माहित आहे की प्राचीन इतिहासामध्ये भारतामध्ये 16 महाजनपद होते. तर हे 16 महाजनपद आहे आपल्याला माहित आहे की जसं पाहतो म्हटलं तर हे आहे अंग, हे आहे मल्ल, त्याच्यानंतर हे आहे मगध, हे आहे काशी, हे आहे वत्स, हे आहे चेदी, सगळ्यात दक्षिणेकडली म्हणजे अस्मक, त्याच्यानंतर आहे अवंती, मत्स्य, सूरसेन, कुरु, गांधार, कंबोज, पांचाल, कौशल आणि वज्जी, मल्ल असे 16 महाजनपद होते. पण या 16 महाजनपदाच्या जर आपण राजधान्याचा विचार केला तर याच्यावर महत्त्वाचे प्रश्न आहे. SSC स्टाफ सिलेक्शन पासून UPSC, राज्यसेवा, पोलीस भरती असो सगळ्यांना याच्यावर प्रश्न येऊ शकते. मग जसं समजा आपण पाहिलं की अंगची राजधानी काय आहे, तर अंगची राजधानी आहे चंपा. मगधची राजधानी काय आहे, तर मगधची राजधानी 2 होत्या. पहिली जी होती सुरुवातीची ती होती गिरिव्रज आणि दुसरी जी होती त्याच्यानंतरची बनलेली ती होती पाटलीपुत्र. काशीची राजधानी होती वाराणसी, त्याच्यानंतर होतं कोसल, कोसलची राजधानी होती श्रावस्ती, त्याच्यानंतर आहे वत्स, वत्सची राजधानी आहे कौशंबी, त्याच्यानंतर मग आहे अवंती, अवंतीची आहे उज्जैनी आणि जे दक्षिणेकडली आहे ते माहिष्मती होती, उत्तरेकडली उज्जैनी होती. चेदी जे काही महाजनपद आहे त्याचं जे काही राजधानी होती ते होती शक्तिमती किंवा शुक्तिमती. मत्स्यची होती विराटनगर, शूरसेनची आहे मथुरा, कुरुची आहे इंद्रप्रस्थ किंवा हस्तिनापूर, पांचालची आहे अहिछत्र आणि कामपिल्य, गांधारची आहे तक्षशिला, कंबोजची आहे राजपूर, वज्जी किंवा रुज्जी संघ जे आहे त्याची होती राजधानी आणि मल्लची होती कुशीनगर किंवा पावापुरी. तर हे जे काही 16 महाजनपद आहे आणि या 16 महाजनपदाच्या राजधान्या आणि हे 16 महाजनपद कोणत्या ठिकाणी आहे हे भारताच्या नकाशामध्ये आपल्याला माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. तर मग याच्यामध्ये जर आपण पाहतो म्हटलं तर आपल्या लक्षात येते की हे जे 16 महाजनपद आहे या 16 महाजनपदापैकी हे जे 5 गणराज्य आहे, हे जे 5 महाजनपद आहे म्हणजे कोणता कंबोज, त्याच्यानंतर मग कोण कुरु, त्याच्यानंतर कोणता हा पंचाल, त्याच्यानंतर मग कोणता वज्जी आणि मल्ल, हे गणराज्य होते. म्हणजे 16 महाजनपद आहेत पण या 16 महाजनपदांपैकी 5 महाजनपद हे कसे आहे, गणराज्य आहेत. गणराज्य म्हणजे इथं राजाच्या पोटातून जन्माला येत नाही, लक्षात आलं का, तर तिचे जनता त्या ठिकाणचा राजा नेमते. म्हणजे 16 महाजनपद आहेत. या 16 महाजनपदापैकी 5 महाजनपद असे होते की जे काय होते, गणराज्य. आणि ते कोणते कोणते होते तर ते आपण पाहिलं. कोणतं आहे, सगळ्यात वरचा आहे कंबोज, त्याच्यानंतरचा आहे कुरु, त्याच्यानंतरचा आहे पांचाल, त्याच्यानंतरचा आहे वज्जी आणि त्याच्यानंतरचा आहे मल्ल. तर हे 5 जर सोडले तर बाकीचे जे काही महाजनपद आहेत हे बाकीचे महाजनपद हे राजेशाहीवाले होते. म्हणजे इथे राजा राहत होता. मग राजा राहत असणारे कोणते, तर हे वरचे 5 जर सोडले तर बाकीचे उरलेले जे काही 11 महाजनपद जे होते हे कसे होते, राजेशाही होते. मग कोणता, एक आहे गांधार आहे, त्याच्यानंतर आहे शूरसेन, त्याच्यानंतर मग काय मत्स्य, त्याच्यानंतर आहे अवंती, त्याच्यानंतर आहे चेदी, त्याच्यानंतर मग आहे वत्स, त्याच्यानंतर आहे काशी, कौशल, मगध, अंग आणि अस्मक. तर हे जे काही 11 महाजनपद आहे हे कसे होते, राजेशाही होते. यानंतर आपल्याला आणखी पण प्रश्न विचारू शकते की महाजनपदावर की अति पूर्वेकडलं महाजनपद कोणतं होतं. तर अति पूर्वेकडलं महाजनपदाचा जर विचार केला तर ते कोणतं होतं, अंग महाजनपद. आपल्याला प्रश्न विचारू शकते का अति दक्षिणेकडलं कोणतं महाजनपद होतं, तर अति दक्षिणेकडलं कोणतं आहे, अस्मक. त्याच्यानंतर विचारू शकते का अति उत्तरेकडलं कोणतं, तर कंबोज किंवा वायव्येकडलं कंबोज आणि गांधार. तर अशा पद्धतीनं तर आपण पाहिलं की आपल्याजवळ 16 महाजनपद आहेत. आपल्याजवळ किती महाजनपद आहेत, 16 महाजनपद आहेत. आणि या 16 महाजनपदांपैकी 5 महाजनपद असे आहे जे गणराज्य आहे आणि 11 महाजनपद असे आहे का जिथे राजेशाही आहे. आणि या
राजेशाहीपैकी जर मग विचार केला तर या 16ही महाजनपदांपैकी 4 असे जनपद होते जे सगळ्यात ताकदवर होते. म्हणजे आपल्याजवळ महाजनपद किती आहे तर 16. आणि या 16 महाजनपदांपैकी सर्वात ताकदवर महाजनपद जर कोणते असेल तर ते आहे कोणते 4. मग हे 4 कोणते कोणते तर हा आहे आपला अवंती, दुसरं कोणतं आहे तर वत्स, तिसरं कोणतं आहे तर मगध आणि चौथं कोणतं आहे तर कोशाल. म्हणजे 16 महाजनपद आणि या 16 महाजनपदापैकीही जर कोणी ताकदवर असेल तर ते कोणते आहे हे 4 आहे. एक आहे अवंती, एक आहे वत्स, एक आहे मगध आणि एक आहे कोशल. आणि या 16ही पैकी जे फायनली जे साम्राज्य बनवणार आहे ते साम्राज्य बनवणारं जे आहे ते आहे मगध. आणि हे मगधच भारतातलं काय झालं सर्वात पहिलं साम्राज्य बनलं. एक वेळा व्यवस्थितपणे लक्षात आलं तुमच्या की आपल्या भारतामध्ये किती महाजनपद होते तर 16 महाजनपद होते. 16 महाजनपदापैकी 5 महाजनपद हे गणराज्य होते, 11 महाजनपद जे होते हे कसे होते राजेशाहीवाले होते. या 16 महाजनपदापैकी जे ताकदवर होते असे 4 होते. आणि त्याच्याही मध्ये जर आपण पाहिलं तर ज्यांनी भारताचं पहिलं साम्राज्य बनवलं असं जे कोणतं महाजनपद होतं ते होतं आपलं मगध. मग आपल्यासमोर प्रश्न येते की मगधच का बरं पहिलं साम्राज्य बनलं, असे काय स्पेशालिटी होती मगधमध्ये का ते पहिलं साम्राज्य बनलं. ठीक आहे, हा करून दे त्याले. हा चालू आहे का बंद आहे? चालू आहे ना, ठीक आहे. मग मगधच का बरं पहिलं साम्राज्य बनलं त्याच्या उत्कर्षाची काय कारणे आहेत ते आपण पाहू. ठीक आहे, तर पहिलं कारण आहे त्याच्यामध्ये की हे जे काही मगध आहे या मगधच्या दक्षिण बाजूला, मगधच्या दक्षिण बाजूला आता हा आहे मगध. तर मगधची जे काही दक्षिण साईड आहे तर बघा हे झालं मगध. मगधच्या दक्षिण बाजूला हा आता याला जर आपण भाग पाहतो म्हटलं या भागाला तर हा भाग येते बघा गंगा नदीच्या मध्यभागामध्ये येते. हा गंगा नदीच्या मध्यभागातला भाग येते आणि इथं बिहार, झारखंड, छत्तीसगड असा लागून आहे. म्हणजे या पोर्शन मध्ये ज्याला आपण म्हणतो छोटा नागपूरचं पठार आहे. तर हे छोटा नागपूरचं पठार असल्यामुळं इथं कसं आहे हा जो काही प्रदेश आहे मगधचा दक्षिण भाग हा खनिज संपन्न प्रदेश आहे. आणि खनिज संपन्न प्रदेश आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणत्या गोष्टीचा साठा होता तर तो होता लोखंडाचा साठा. कशाचा साठा होता? लोखंडाचा साठा. आणि लोखंडाचा साठा असल्यामुळं मग तुम्ही प्रश्न विचाराल का सर फक्त यांच्याच जवळ लोखंडाचा साठा होता का, इतर महाजनपदांजवळ नव्हता का? इतर महाजनपदांजवळ पण लोखंडाचा साठा होता पण तेवढ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात नव्हता जेवढ्या मुबलक प्रमाणात कोणाजवळ होता मगधजवळ होता. आता मगधच्या लोकांनी काय करणं सुरू केलं की सगळ्यात पहिले जर लोखंड आहे तर लोखंडापासून ते शस्त्र बनवतील. आता कोणते कोणते शस्त्र बनवतील? एक तर शेतीचे अवजारे बनवण आणि दुसरं लढाईसाठी शस्त्र. शेतीच्या अवजारामध्ये काय बनवणार तर आपण पाहिलं की जसं विळा आहे, नांगर आहे, कुऱ्हाड आहे. ठीक आहे ना, तर हे शेतीसाठी. आता जेव्हा शेतीसाठी याचा वापर होईल तर शेतीसाठी वापर कसा होईल? नांगर आहे तर नांगर लोखंडाचा बनला तर तो जमीन जो आहे तो आणखी खोलातून नांगरणं सुरू करेल. त्याच्यामध्ये पाणी जास्त मुरणार त्याच्यामुळं काय होणार का जमिनीची उत्पादकता वाढेल, नायट्रोजन जमिनीमध्ये जास्त जाईल आणि पीक कसं येणार? जास्त येणार. बरोबर आहे का नाही? म्हणजे एक तर त्यांनी शेतीचे अवजार बनवले आहे ना. त्याच्यानंतर मग दुसरं कुऱ्हाड आहे, कुऱ्हाड बनवली. आता कुऱ्हाडीचा वापर यांनी काय करणं सुरू केलं का मगधमध्ये जंगल कटाईसाठी सुरू करून दिलं. आता जंगल कटाई झाली त्याच्यामुळे दुसरा काय होईल तर त्यांच्याजवळ शेतीसाठी जागा जास्त होईल, खूप जास्त जागा शेतीसाठी अवेलेबल होईल. आणि शेतीसाठी जास्त जागा अवेलेबल झाली. दुसरी गोष्ट काय त्यांच्याजवळ नांगर आला लोहाचा त्याच्यामुळे तिला जास्त आतून खोदल्या गेली त्याच्यामुळे उत्पन्न वाढलं आणि उत्पन्न वाढलं तर काय होणार? तिथचे लोक श्रीमंत होईल तर राज्याला काय देणार? ते जास्त टॅक्स देणार. आणि राजाला जर जास्त टॅक्स दिला तर मी जर समजा राजा असलो तर माझ्याजवळ 2 कर्तव्य आहे. एक माझ्या देशातल्या जनतेला सुखी ठेवणे आणि माझ्या देशाचं रक्षण करणे. तर त्यामुळे मी काय करणार आहे की माझ्या देशाचं रक्षण करणार आहे आणि माझ्या देशातल्या जनतेला सुखी ठेवण्याचा. तर मी राजा आहे तर मी माझ्या जनतेला सुखी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणीन, त्यांच्यासाठी रोड बनवून देईन, रस्ते बनवून देईन, नाल्या बनवून देईन, शेतीसाठी बंधारे वगैरे बनवून देण्याचं काम करेन. हेच काम हे करणार आहे. ठीक आहे ना. म्हणजे लोखंडाचा शोध लागल्यामुळं काय होणार आहे? तर या आता राहिली गोष्ट का माझ्या
माझ्या देशाचं रक्षण करायचं, तर देशाचं रक्षण करण्यासाठी मला काय पाहिजे, मला भाला पाहिजे, मला तलवारी पाहिजे, मला फरशा पाहिजे आणि जे काही युद्धाची साहित्य सामग्री आहे ते पाहिजे. तर हे सगळं कशामधून अवेलेबल होईल, तर हे सगळं होणार आहे लोखंडाच्या साठ्यामधून. तर लोखंडाचा साठा तिथं होता, त्याच्यामुळं काय झालं का तिथं जमीन पण शेतीसाठी झाली आणि युद्धासाठी पण त्यांच्याजवळ अस्त्रशस्त्र आले. त्याच्यामुळं काय झाले का तिथचे लोक झाले शक्तिशाली, धनवान लोक झाले आणि धनवान लोक जास्त टॅक्स देईन तर राजा धनवान बन आणि धनवान राजा धनवान लोक जन्माला घालत असते. ओके, ठीक आहे. तर त्याच्यानंतर मग आपण आलो दुसऱ्या याच्यावर. तर मग दुसरा जो मुद्दा पाहतो आपण, त्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण आलो की दुसरं काय, तर यांची जी राजधानी होती हे होती सुरक्षित ठिकाणी. म्हणजे मगधची राजधानी कोणत्या ठिकाणी होती, तर सुरक्षित ठिकाणी. आता जर नॅचरलीच तिला सुरक्षा प्रदान झाली तर मला माझ्या देशाचे संरक्षण करायला जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाही. म्हणजे मी बाहेर लक्ष देऊ शकतो. घर जर सुरक्षित असेल तर मी बाहेर लक्ष देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल की यांची जी राजधानी होती हे कशी होती, राजगृह आणि पाटलीपुत्र. तर राजगृह किंवा यालाच म्हणते गिरिव्रज. गिरी म्हणजे होते डोंगर आणि व्रज म्हणजे होते सर्कल. तर यांची जी पहिली राजधानी होती राजगृह नावाची, हे काय होती की 5 टेकड्यांच्या मधात होती. त्याच्यामुळे जर शत्रूला त्याच्यावर अटॅक करायचा असेल, आक्रमण करायचं असेल, तर सगळ्यात पहिले त्या टेकड्या पार करून यावं लागेल आणि पळाचंही काम पडलं तर काय करावं लागेल, टेकड्या पार करून पळावं लागतील. त्याच्यामुळे यांना जे यांची नैसर्गिकरित्या जे यांचं संरक्षण झालं होतं टेकड्यांनी केलेलं, त्याच्यामुळे एक काम होऊन राहिलं होतं की यांना त्या सीमेचं संरक्षण करण्यासाठी खूप जास्त सेनेचं BSF वगैरे लावण्याची गरज पडली नाही. लक्षात आलं का. दुसरी जी राजधानी होती यांची ते होती पाटलीपुत्र. आता हे पाटलीपुत्र आपण पाहिलं तर हे पाटलीपुत्र जे आहे हे कोणती, गंगा नदी, गंडक आणि सोन या नद्यांच्या संगमावर आहे. म्हणजे या संगमावर असल्यामुळं पुन्हा शत्रूंना आतमध्ये येण्यासाठी त्रास आणि तिथून बाहेर जाण्यासाठी त्रास. म्हणून यांना काय होतं की यांना खूप जास्त मिलिटरी फोर्स किंवा BSF वगैरे लावण्याची गरज पडली नव्हती. हे नॅचरली प्रोटेक्टेड होते. तर हेही एक कारण आहे की मगध काय बनलं, साम्राज्य बनलं. याच्या मागचं एक दुसरं कारण आहे. आता सहजच आहे का तुम्हाला तुमच्या देशाचं खूप जास्त रक्षण करण्याची गरज नाही, त्याच्यामुळे आपण काय करू शकतो की दुसऱ्या गोष्टीवर लक्ष देऊ शकतो. सहज गोष्ट आहे. ठीक आहे. मग हे गोष्ट झाल्यानंतर मग आपण आलो की तिसरं कोणतं कारण आहे, तर हा जो काही मगधचा भाग आहे, या मगधच्या भागामध्ये जे काही जंगल होते, या जंगलामध्ये हत्तींचा अधिवास खूप जास्त होता. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या जंगलांमध्ये हत्ती राहत होते. मग तुम्ही म्हणाल सर इतर जे काही महाजनपद होते त्या महाजनपदांजवळ हत्ती नव्हते का, त्यांच्याही जवळ हत्ती होते. पण हत्तीचा सैन्यामध्ये वापर जर कोणी केला असेल तर तो मगधने केला. म्हणजे त्यांना त्या हत्तीला प्रशिक्षित करणं, त्याला त्या सैन्यामध्ये आणणं, त्याच्यामुळे अशी गोष्ट झाली का यांची जी सेना आहे हे आणखी पॉवरफुल बनली. म्हणजे पॉवरफुल बनण्यामागे आणखी कोणते कारण येते, सगळ्यात पहिले तर धन आहे. म्हणजे धन आहेच ऑलरेडी. का बरं, का त्यांच्याजवळ शेती खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यांनी जंगल साफ केले, लोखंडाची खाण आहे, लोखंडाच्या खाणीतून. दुसरी गोष्ट काय आहे, तर त्यांची राजधानी कशी आहे, तर सुरक्षित ठिकाणी. आणि तिसरं काय आहे तर महत्वाचं आहे हत्ती. तर मगधच्या जंगलात हत्ती भरपूर होते आणि हत्ती भरपूर होते म्हणून मगधच्या राजांनी काय केले का हत्तीचा वापर सैन्यात करणं सुरू करून दिला. आता सैन्यामध्ये हत्तीचा वापर झाला, त्यामुळं काय होतं, त्या काळामध्ये युद्धात घोडे पण वापरले जात होते. पण घोडे आणि हत्ती, आता हत्ती खूप मोठा आहे पण हत्तीचा वापर करणार म्हणजे काय नवीन गोष्ट होती. त्याच्यामुळं त्यांच्या सोबत युद्ध करण्यासाठी जनरली लोक तयार होत नव्हते. हे पॉवरफुल सेना झाली. तर हाही एक फॅक्ट आहे की मगध साम्राज्य का बरं बनलं, याच्या मागचं हे एक कारण आहे. चौथं कोणतं होईल, चौथं एक कारण आहे पुन्हा की या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर चौथं कारण आहे आपल्याजवळ की व्यापाराचा फायदा. आता व्यापाराचा फायदा कसा होणार आहे आपण पाहिलं. सुरुवातच आपली तिथपासून झाली होती की यांच्याजवळ लोहाची खाण होती. लोहाची खाण असल्यामुळं काय झालं का यांनी याचा एरिया खूप वाढवला, शेतीचा एरिया वाढवला. पुन्हा आपल्याला गोष्ट दिसून राहिली, काय दिसून राहिली का हे गंगा नदीच्या खोऱ्यात आहे. गंगा नदीच्या खोऱ्यात असल्यामुळं आपल्याला काय दिसून राहिलं की गंगा नदीच्या खोऱ्यात असल्यामुळं इथं जे माती आहे आपल्याला माहित आहे का, गाळाचा प्रदेश. गंगा नदीचं क्षेत्र म्हणजे गाळाचा, नदीनं वाहून आणलेला गाळ. आणि नदीनं वाहून आणलेला गाळ कसा असते, हा सुपीक असते. आता पहिली गोष्ट तिथं जमीन पण कशी आहे, सुपीक आहे. दुसरी गोष्ट काय, तिथं लोखंडाचा साठा पण आहे.
लोखंडाच्या साठ्याच्या भरशावर त्यांनी काय केलं तर जंगल साफ केले, म्हणजे त्यांच्या जो आणखी जमीन वाढली, आणखी प्रोडक्शन वाढलं तर त्यांना दुसरी गोष्ट काय करणार, तो माल विकावा लागणार, त्याच्यासाठी ते व्यापार करणार, व्यापार करून काय येणार, म्हणजे शेतीतून तर पैसा येणार, आणखी कोणत्या गोष्टीतून पैसा येणार, व्यापारातून. मग व्यापारातून पैसा आला, मग काय महत्वाचं म्हणजे काय की लोकेशन पण त्यांचं असं होतं की मगध जे आहे ना महत्वाच्या व्यापारी मार्गावर होता. मगध जो आहे हा कसा होता, महत्वाच्या व्यापारी मार्गावर होता. म्हणजे ज्यांना व्यापार करायचा आहे त्यांना याच मार्गाने यावं लागत होते. रस्ते आणि नद्यांमुळे इतर भागाशी संपर्क होता. आता त्यावेळेस समजा आपल्याजवळ माल आहे, माल आहे आणि दुसऱ्या राज्यापर्यंत त्याला पोहोचवायचा आहे. आता दुसऱ्या राज्यावर पोहोचवायचा आहे तर आपण पोहोचवू कसं, त्याच्यासाठी आपल्याला रस्ते लागणार, बरोबर आहे का. आता यांच्याजवळ नदीचा खूप मोठा सोर्स आहे, त्याच्यामुळे जहाजाच्या माध्यमातून जाईन आणि काही रस्ते पण होते, तर या गोष्टीमुळे यांचा व्यापार पण वाढला. ठीक आहे ना, व्यापार वाढला तर व्यापारी लोक काय करत होते, शहर विकसित होते. पैसा आला की आपण चांगले घरं वगैरे बांधतो, चांगलं डेव्हलपमेंट करतो, तर त्याच्यामुळे शहराचा विकास झाला आणि या संपत्तीमुळे मगध आणखी मजबूत झाला. म्हणजे मगधमधले लोक पण कसे झाले, श्रीमंत. मगधमधले लोक पण कसे झाले, श्रीमंत झाले. आणि त्याच्यानंतर मग आपल्या समोर आणखी एक कारण येते, शक्तिशाली राजे. आता सगळ्याच गोष्टी आहे, आता दोन लोकांमध्ये आपण कंपॅरिझन करतोच आहे ना, की बाप होता, बापानं खूप मोठी संपत्ती कमवून ठेवली. आता खूप मोठी संपत्ती कमवून ठेवली आणि त्याच्यानंतर जे त्याचे वारस आले ते जर नालायक निघले किंवा ते जर हुशार निघले तर काय करा. तर सगळ्यात पहिले आहे का ते येणारी संतती कशी असली पाहिजे, हुशार असली पाहिजे. नाही तर बापानं कमवलं आणि पोरानं गमवलं, त्याच्याजवळ ती नीतीच नव्हती, त्याच्यामुळे काय त्यांनी गमवलं, असं झालं. पण इथं जे राजे आले हे पण कसे आले, शक्तिशाली राजे आले, कर्तबगार राजे जन्माला आले. म्हणजे यांचा वापर तर केलाच, म्हणजे लोखंडाचा, हत्तीचा, त्याचं जे ॲडव्हान्टेज घ्यायचं त्या ठिकाणाचं ते तर घेतलंच, पण ते कसे होते महत्वाकांक्षी, त्यांना आणखी काहीतरी डेव्हलप करायचं होतं, असे राजे होते. म्हणजे कसं झालं, शक्तिशाली राजे. पहिली गोष्ट म्हणजे राजे महत्वाचे आहेत तिथं. बाकीच्या ठिकाणी राजे नव्हते का, बाकीच्याही ठिकाणी 16 महाजनपदामध्ये राजे होते, पण या ठिकाणचे राजे जरासे जास्त कर्तबगार होते, आहे का नाही. म्हणजे मगधला कसे लाभले, अनेक कर्तबगार राजे लागले. म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झालं तर जसं बिंबिसार आणि अजातशत्रू. म्हणजे सुरुवात ज्यावेळेस बिंबिसार आणि अजातशत्रू पासून होते तर आपल्या लक्षात येते की यांनी साम्राज्याची पायाभरणी केली. त्याच्यानंतर यांचं वंश झाल्यानंतर शिशुनाग वंश येते आणि महापद्मानंदाचं राज्य येते. म्हणजे यांनी काय केलं, राज्याचा विस्तार मोठा केला. म्हणजे बेसिक फाउंडेशन ज्यानं स्ट्रॉंग करण्याचं काम केलं ते कोण केलं, तर हर्यक वंशाचा कोण, बिंबिसार, आणि बिंबिसारचा मुलगा कोण, अजातशत्रू. त्याच्यानंतर मग हर्यक वंशानंतर मग येईन शिशुनाग वंश, आणि शिशुनाग वंशानंतर येईन नंदवंश. या नंदवंशानं त्या राज्याचा काय केला, विस्तार केला, आणखी राज्य मोठं करत गेले. या राज्यांनी युद्ध, मग आता हे कशा पद्धतीनं करत गेले, तर या राज्यांनी कशा पद्धतीनं, हे एक छोटंसं राज्य होतं, एक जनपद होतं, त्याला एक महान साम्राज्य बनवलं. याच्यासाठी त्यांनी काही वापर केला. जिथं जमते लग्न संबंध त्या ठिकाणी लग्न संबंध करा. आपलं राज्य वाढवण्यासाठी जर आपल्याला असं वाटते का मैत्री संबंध होत असेल तर मैत्री संबंध करा, आणि जिथं लग्न संबंध मैत्री संबंध जमत नसेल त्या ठिकाणी युद्ध करा. या नीतीनं काय केले का हे पुढे गेले, आणि म्हणून काय झालं का हे जे एक साम्राज्य आहे हे कसं बनत गेलं, मोठं साम्राज्य केलं. इतरही कारण आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं फक्त एखादी साम्राज्य होत नाही, देशामधली जनता पण काय पाहिजे, सुखी पाहिजे. आता देशातली जनता सुखी आहे म्हणजे इतर कारण, धार्मिक सहिष्णुता होती, म्हणजे तिथं कोणत्याच धर्माचं खूप मोठं प्राबल्य नव्हतं. त्याच्यामुळं कसं होतं का, लोक आपसात माझाच धर्म मोठा, आमचा धर्म खतऱ्यात आहे, आमचा धर्म खतरा आहे, हिंदू खतऱ्यात आहे, या वगैरे भावना त्या काळात नव्हत्या. त्याच्यामुळं काय होतं का धार्मिक सहिष्णुता होती, ज्याला जो धर्म पटते तो धर्म तो स्वीकारू शकत होता. कठोर ब्राह्मण व्यवस्था कमी होती. आता ज्यावेळेस ब्राह्मण लोक आले त्यावेळेस ते जनरली एवढ्या क्षेत्रामध्येच होते, म्हणजे मगधपर्यंत ते पोहोचायचे होते, म्हणून कट्टर ब्राह्मण व्यवस्था त्यावेळेस कमी होती. म्हणजे ते मगधपर्यंत पाहिजे तेवढ्या प्रमाणात पोहोचले नाही. त्याच्यामुळे इथची जी व्यवस्था होती कठोर ब्राह्मण व्यवस्था नव्हती. समाजात बदल होत होते. आता समाजात कसे बदल होईल, तर जाहीरशी गोष्ट आहे की ज्याचं पोट भरलेलं नाही आहे, त्याचा पहिला प्रश्न काय आहे, पोट भरण्याचा. मग तो पोट भरण्यासाठी पहिले विचार करेन का मी आज काय काम करू का माझं पोट भरेल.
पण ज्याचं पोट भरलेलं आहे, ज्याचा पोटाचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, त्याच्या समोर नवीन प्रश्न राहतात. मग ते काय बनतात? ते सायंटिस्ट बनतात, ते काय बनतात? चांगले मोठमोठाले लेखक बनतात, चांगले कादंबरीकार बनतात, चांगले साहित्यिक बनतात, चांगले इंजिनियर बनतात. तर या गोष्टी होईल, बरोबर आहे ना. ते जेव्हा मग आपण पाहू की जेव्हा अजातशत्रूचा काळ येईल आणि अजातशत्रू ज्या वेळेस आपल्या वज्जीवर आक्रमण करणार, त्यावेळेस त्याने रथमुसल आणि महाशिलाकंटक या मशीन वापरल्या. या मशीन आल्या कशा? इथं जे लोक इनोव्हेटिव्ह आहे ना, समाजात बदल होत गेले, समाज सुखी आहे, त्याच्यामुळे त्यांच्याजवळ मोठमोठ्या आयडियाज आहे, त्याचाच तो परिणाम राहील. म्हणून काय, समाजात मोठा बदल होत गेला. या गोष्टीमुळे लोकांना स्वातंत्र्य मिळालं आणि मगधचं साम्राज्य वाढत गेलं. तर हे आहे मगधचं साम्राज्य वाढण्याचं कारण. काय बघितलं आपण आतापर्यंत पाहिलं की भारतामध्ये 16 महाजनपद होते. या 16 महाजनपदापैकी 5 महाजनपद असे होते जे गणराज्य होते आणि 11 जनपद जे होते हे राजेशाही होते. या 16 महाजनपदापैकी 4 महाजनपद असे होते जे काय होते? पॉवरफुल होते. पण त्या पॉवरफुल मध्ये सुद्धा सगळ्यात जास्त जो कोणी ज्यानं साम्राज्य बनवलं असं जर कोणतं होतं तर ते कोणतं होतं? मगधचं साम्राज्य होतं. आणि मगधचं साम्राज्य का बरं एवढं मोठं डेव्हलप झालं, त्याच्या मागचे हे आपले काही कारण आपण पाहिले. उद्या राज्यसेवेमध्ये लिहिण्याचं काम पडलं किंवा UPSCला काही प्रश्न आला तर तुम्ही लिहू शकता की सगळ्यात पहिले तिथं काय होतं? तर लोखंडाचा मोठा साठा होता. दुसरं काय होतं? तर तिथची राजधानी कशी होती? सुरक्षित होती. त्यांनी काय केला? हत्तीचा वापर केला. व्यापाराचा पण त्यांना खूप मोठा फायदा झाला. आणि काय झाला का तिथचे राजे पण कसे होते? शक्तिशाली होते, महत्वाकांक्षी राजे होते. आणि काही इतर कारणे आहेत, जसे धार्मिक सहिष्णुता होती, कठोर ब्राह्मण व्यवस्था नव्हती, समाजात बदल घडत राहिले होते. आणि या सगळ्या गोष्टींमुळे काय झालं की यांना स्वातंत्र्य मिळालं आणि मगध साम्राज्य काय गेलं? वाढत गेलं. ठीक आहे ना. मग आपल्या समोर आता प्रश्न येते की मगध म्हणजे मग राज्य करणारे राज्यवंश कोणते? म्हणजे असे मगध जे आहे त्या मगधमध्ये किती राज्यवंश आले? तर हे राज्यवंश आपल्याला लक्षात ठेवण्याची एक ट्रिक आहे. ते ट्रिक आहे बृहदत्त. पहिलं कोणतं आहे? बृहदत्त, हसीना, माशुका. लक्षात ठेवायची कोणती? बृहद्रथ, हसीना, माशुका. तर पहिले तिथं जे वंश होतं ते कोणतं होतं? बृहद्रथ वंश होतं. दुसरं वंश कोणतं आलं? तर हर्यक, हसीनाचा हर्यक. दुसरं कोणतं? शिशुनाग वंश. तिसरं कोणतं? नंद वंश. त्याच्यानंतर कोणतं आलं? तर मौर्य वंश. त्याच्यानंतर कोणतं आलं? तर शुंग वंश. आणि फायनली कोणतं जर आलं तर कोणतं आहे? कण्व वंश. तर जर आपल्याला प्रश्न विचारण राज्यसेवेमध्ये किंवा MPSC मध्ये आणि UPSCला SSC स्टाफ सिलेक्शन का आतापर्यंत मगधमध्ये किती राजवंशांनी राज्य केलेलं? तर आपण ट्रिक लक्षात ठेवायची, बृहदत्त, हसीना, माशुका. काय लक्षात ठेवायची? हसीना, माशुका किंवा बृहदत्तची हसीना, माशुका. बृहदत्त ह म्हणजे हर्यक वंश, सी म्हणजे होते शिशुनाग वंश, ना म्हणजे होते नंद वंश, म म्हणजे होते माशुकाचा म म्हणजे होते मौर्य वंश, शु म्हणजे होते शुंग वंश आणि क म्हणजे होते कण्व वंश. हसीना, माशुका एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर अशा यांनी राज्य केलं. मग यांनी राज्य केलं, मग आपण पाहतो की यांनी जे राज्य केलं आहे, राज्य जे केलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे काही राज्य जे होतं ते कोणाचं होतं? बृहदत्त वंशाचं. कोणाचं होतं? बृहद्रथ वंश. आपण त्याला पाहू. बघा, बृहद्रथ वंशाबद्दल जे आहे त्याची जी माहिती भेटते आपल्याला ते भेटते महाभारत आणि पुराणात. कुठं मिळते? महाभारत आणि पुराणात. तर महाभारत आणि महापुराण यांच्यानुसार मगधचं पहिलं जे राज्यवंश होतं ते कोणतं होतं? बृहद्रथ. कशानुसार? महाभारत आणि पुराणानुसार. तर महाभारत आणि पुराणानुसार मगधचं पहिलं राज्यवंश जे आहे ते कोणतं आहे? बृहद्रथ आहे. आणि याचा जो काय आहे बृहद्रथ जो आहे, तर बृहद्रथने याची स्थापना केली. याचा मुलगा होता एक जरासंध नावाचा. म्हणजे बृहद्रथ वंशाचा राजा पहिला ज्याने ते स्थापना केली तो कोण आहे? बृहद्रथ. आणि बृहदचा काय होता? एक मुलगा होता ज्याचं नाव होतं जरासंध. आणि हा जो जरासंध होता हा एक ताकदवर राजा होता. ताकदवर म्हणजे पैसेवाला, बुद्धीनं हुशार. ताकदवर कशाला म्हणलं जाते? पैसेवाला, ज्याच्याजवळ काय अमाप संपत्ती आहे, जो काय आहे बुद्धीने पण आहे, बुद्धी चातुर्य आणि जो महत्वाकांक्षी आहे, त्याच्याजवळ काय आहे प्लॅनिंग आहे, कसं कसं काय करायचं काय नाही करायचं असा. तर महाभारत आणि पुराणानुसार, महाभारत आणि
पुराणानुसार काय पाहिलं आपण का मगधचं पहिलं राजवंश जे होतं ते कोणतं होतं? बृहद्रथ राजवंश होतं. आणि या बृहद्रथचा मुलगा जो होता तो कोण होता? जरासंघ होता. जरासंघ कसा होता? एक बलाढ्य राजा होता आणि त्याने अनेक राज्य जिंकले पण होते. पण याला जो काही अपोज झाला हा झाला पांडव आणि श्रीकृष्ण यांचा. कोणाचा झाला? पांडव आणि श्रीकृष्ण. आता यांचा जो काही याला अटकाव झाला किंवा याचा विरोध झाला त्याच्यामुळे हा जरासंघ म्हणजे डेव्हलप होऊ शकला नाही. म्हणजे ज्या पद्धतीने मगध डेव्हलप व्हायचं सुरुवात, तर याचं जे डेव्हलपमेंट थांबलं हे कशामुळे झालं की पांडव आणि श्रीकृष्ण यांच्या विरोधामुळे काय झालं का हा यशस्वी होऊ शकला नाही. आणि जेव्हा भीम यांनी काय केलं का मल्लयुद्धात जरासंघाचा वध केला. काय लक्षात आलं आपल्या आतापर्यंत लक्षात आलं की मगधमधलं पहिलं राजवंश जे आहेत जे महाभारत आणि पुराणानुसार मानले जाते ते बृहद्रथ वंश मानले जाते. नावच आहे बृहद्रथ वंश, याची स्थापना कोणी केली असावी? बृहद्रथनीच केली. याचा मुलगा होता, त्याचं नाव काय होतं? जरासंघ. जरासंघ कसा ब्रिलियंट पर्सन होता, ताकदवर होता, याने अनेक राज्य जिंकले. हा खूप मोठं मगधला बनवू शकत होता. पण याला जो अटकाव झाला कोणाचा झाला? पांडवांचा आणि श्रीकृष्णाचा. आणि जेव्हा याच्यासोबत मल्ल हँड टू हँड फायटिंग झाली त्याच्यामध्ये काय झाला का जरासंघाचा वध केला. कोण केला? भीमने. ठीक आहे. आणि मग याचे जे काही वंशावळ आहे ते कमी कमी होत गेली आणि फायनली जो आला याचा राजा तो होता शेवटच्या वंशाचा राजा होता रिपुंजय. लक्षात आलं का? तर रिपुंजय हा झाला जरासंघाचा शेवटचा राजा. आणि या रिपुंजयची जे हत्ती त्याचाच मंत्री होता पुलिक नावाचा. रिपुंजयचा मंत्री होता पुलिक नावाचा किंवा त्यालाच म्हणलं जाते पुलिकसेन. यानं या रिपुंजयची हत्या केली. आणि यांनी हत्या केल्यानंतर काय झालं का पुलिकसेन हा मंत्री होता त्याच्यामुळे हा राजा बनला नाही. आणि याच्याच मंत्रिमंडळामध्ये एक मंत्री होता त्याचा मुलगा म्हणजे कोण? बिंबिसार है ना. तर म्हणून काय झालं का हा बिंबिसार राजा झाला. नंतर हा 14-15 वर्षाचा असताना बिंबिसार काय झाला? राजा झाला. आणि बिंबिसार राजा झाला म्हणून काय झाले? नवीन राज्यवंश सुरू झालं ज्या राज्यवंशाला आपण म्हणतो हर्यक राजवंश. म्हणजे बृहदत्तचं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला का बृहदत्तचं कोण होता? तर म्हणजे बृहद्रथचं जे काही स्थापना केली, बृहद्रथ वंशाची स्थापना कोणी केली? बृहद्रथने. त्याच्यातला पॉवरफुल राजा कोणता होता? तर जरासंघ पॉवरफुल होता. याला अटकाव कोण केला होता? पांडव आणि श्रीकृष्ण. आणि मल्लयुद्धामध्ये जरासंघाचा काय केला? वध झाला. कोणाच्या हातून झाला? आता भीमच्या हातून. त्याच्यानंतर जो काही त्यांचा शेवटचा जो राजा बनणार आहे तो कोणता बनणार आहे? रिपुंजय. आणि या रिपुंजयची हत्या त्याचाच मंत्री कोण केली? पुलिकने केली. आणि पुलिक हा मंत्री होता, हा योग्य नव्हता. भलाही त्याने हत्या केली पण हा योग्य नव्हता. म्हणून त्याच राजवंशातला जो काही एक म्हणजे काबिल म्हणतो ज्याला आपण, जो क्षमतावान व्यक्ती जो होता तो कोणता? बिंबिसार जो होता हा 15-16 वर्षाचा मुलगा होता ज्यावेळेस तो त्याचा राजा बनला. आणि याच्यापासूनच बिंबिसार पासूनच आता नवीन राजवंश सुरू होणार आहे. आता मगधच्या इतिहासाची खरी सुरुवात जे आपण मानतो, इतिहासकार जिथून मानते ते मानते हर्यक वंशापासून. या वंशाच्या आधीचा म्हणजे हर्यक वंशाच्या आधीचा इतिहास फारसा काय नाही आहे, स्पष्ट नाही आहे किंवा तो पूर्णपणे विश्वास ठेवता येईल असा नाही आहे. लक्षात आलं? तर त्याच्यामुळे आपण काय म्हणतो की खरी वंश जी आहे मगधची ते आपण हर्यक वंशापासून मानतो, इतिहासकार मानतात. पण आपल्या डोक्यात असो की काय होतं, हर्यक वंश अगोदर होतं. आता हर्यक वंश असलं त्याच्यामुळे आता पाहू आपण पुढं. ठीक आहे ना. तर हर्यक वंश जो आहे ते हर्यक वंशाला म्हणलं जाते पितृहंता वंश. काय म्हणलं जाते? पितृहंता. म्हणजे याच्यामध्ये काय झालं की 2 मुलांनी आपल्या बापाची हत्या केली. म्हणजे काय केली? तर हत्या केली कोणी? तर हा जो काय आपला बिंबिसार, या बिंबिसारची हत्या केली याच्या मुलानं अजातशत्रूने, आणि अजातशत्रूची हत्या केली त्याच्या मुलानं उदयननं. त्याच्यामुळं काय होतं की हे जे काही वंश आहे याला आपण म्हणतो पितृहंता वंश. काय म्हणतो आपण याला? पितृहंता वंश. चला ठीक आहे. तर हर्यक वंशाबद्दल जेव्हा माहिती पाहतो लक्षात घ्या काय हा जे हर्यक वंश आहे याचा संस्थापक कोण आहे? आपण आताच पाहिलं काय नाव याचं आलं? बिंबिसार. आणि यालाच दुसरं नाव आहे कोणतं? श्रोणिक नावाचं. याला श्रोणिक नावानं ओळखलं जाते. आता श्रोणिक याचा अर्थ काय होते की बिंबिसारची चर्चा खूप दूरपर्यंत होती, खूप दूरपर्यंत त्याच्या चर्चा होत होता, म्हणून याला एक नाव देण्यात आलं श्रोणिक. लक्षात आलं का?
तर आपण पाहिलं का हर्यक वंशाचा संस्थापक कोण आहे? बिंबिसार. बिंबिसारलाच काय म्हणतो आपण? श्रोणिक म्हणून. त्याचं इतर नाव आहे, जसं मत्स्य पुराणानुसार जर याचं नाव घेतलं तर याला म्हणलं जाते क्षेत्रोजस म्हणलं जाते. काय म्हणलं जाते? क्षेत्रोजस. आता क्षेत्रोजस का बरं म्हणलं जाते? तर कारण याच्या राज्यात 80,000 गाव होते. किती होते? 80,000 गाव होते. म्हणून याचं क्षेत्र कसं होतं? खूप मोठं होतं. म्हणजे बिंबिसारच्या काळामध्ये याचं राज्यामध्ये किती गाव होते? 80,000 गाव होते. आणि हे 80,000 गाव होते म्हणून याला एक नाव दिलं आलं, काय? क्षेत्रोजस. लक्षात आलं का? आणि जैन साहित्यानुसार काय दिलं याला नाव? श्रोणिक. आता श्रोणिक बद्दल मी सांगितलंच की 80,000 गावामध्ये याचा बोलबाला होता. याचं नाव खूप दूरपर्यंत ऐकायला येत होतं, लोकांच्या तोंडून ऐकायला येत होतं. म्हणजे खूप फेमस पर्सनॅलिटी होती, म्हणून याला काय दिलेलं आहे? श्रोणिक असं नाव दिलं. तर आपण पहिले पाहिलं की हर्यक वंशाचा संस्थापक कोण आहे? तर बिंबिसार. याचं इतर नाव पाहिलं आपण तर मत्स्य पुराणानुसार याला काय म्हणलं ते? क्षेत्रोजस. का बरं क्षेत्रोजस म्हणते? तर याच्या राज्यामध्ये 80,000 गाव होते म्हणून. आणि जैन साहित्यानुसार याला काय म्हणलं ते? श्रोणिक. का बरं? कारण याचं नाव खूप प्रसिद्ध होतं म्हणून. बरं, याची जी कारकीर्द राहिली आहे किती आहे? इसवी सन पूर्व, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वी 544 ते 492 एवढा काही याचा काळ राहिलेला आहे. बरं, याच्या वडिलाचं नाव होतं भट्टीय. आणि हा भट्टीयच होता एक सामान्य सरदार होता. ठीक आहे. त्याच्यानंतर याला हा जो काही गादीवर बसला म्हणजे राजा या पदावर झाला, हा वयाच्या 15व्या वर्षी म्हणजे 544 ला हा गादीवर बसला. आणि ज्यावेळेस हा राजा या पदावर, राजाच्या सिंहासनावर बसला, राजसिंहासनावर बसला, त्यावेळेस याला सगळ्यात पहिले काय करायचं आहे की राज्य वाढवायचं आहे. आणि राज्य वाढवण्यासाठी याला सल्लागार पाहिजे. आणि याचे जे खास सल्लागार होते हे दोन होते. एक होता सुनिधी आणि एक होता दीर्घचारण. असा प्रश्न विचारण की बिंबिसारचे कूटनीती म्हणजे आपल्याला राजकारण करायचं आहे आणि राजकारण करण्यासाठी साम दाम दंड भेद ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. आणि ह्या गोष्टी सांगण्यासाठी जे याच्याजवळ खास माणसं होते हे कोण होते? एक होता सुनिधी आणि एक होता दीर्घचारण. लक्षात आलं का? तर याच लोकांनी काय सांगा, हे लोक यांना आयडिया देत होते. बिंबिसारला हे लोक काय करत होते? आयडियाज देत होते. काही कूटनीतिक आयडियाज देत होते, काही डेव्हलपमेंटचे आयडियाज देत होते. आणि या आयडियाजनुसार तो वागत पण होता. बरं, बिंबिसारचा स्वभाव कसा होता? आता हा महत्वाकांक्षी आणि साम्राज्य. महत्वाकांक्षी याचा अर्थ होते खूप काही मोठं अचिव्हमेंट करण्याची भावना त्याच्यात असणे. त्याला क्लर्क तलाठी नाही बनायचं, त्याला डायरेक्ट प्राईम मिनिस्टर बनायचं आहे. समजलं का? महत्वाकांक्षी असणं म्हणजे माझ्या लाईफमध्ये मला खूप काही चांगलं अचिव्हमेंट करायचं आहे अशी भावना असणं. तर मग काय झालं का याचे जे काही हा वैयक्तिक कसा होता बिंबिसार, तर हा महत्वाकांक्षी होता आणि साम्राज्यवादी होता. म्हणजे याला याचं राज्य खूप मोठं करायचं होतं. लक्षात येऊन राहिलं? ठीक आहे. आणि याची साम्राज्य विस्ताराची नीती मग कशी? मग आता याची साम्राज्य वाढवण्याची नीती जी होती हे होती, एक होती मित्रनीती, एक होती कोणती? मित्रनीती. म्हणजे आपल्याला साम्राज्य वाढवायचं आहे तर काय करावं लागेल? पहिले मित्र करावं लागेल. त्याच्यानंतर मग काय करावं लागेल? वैवाहिक नीती करावं लागेल. आणि त्याच्यानंतर काय करावं लागेल? युद्ध नीती. तर ह्या तिन्ही गोष्टी. आता ह्या ज्या 3 नीती सांगितल्या याला कोणी सांगितलं की आता हा जर बिंबिसार जो आहे हा जर दुसऱ्या राज्यावर कोणावर आक्रमण करणार तर त्याचे शत्रू तयार होईल. मग शत्रू तयार नाही झाले पाहिजे म्हणून हे जे त्याचे 2 सल्लागार आहे, कोण आहे? सुनिधी आणि दीर्घचारण, हे त्याला सल्ला देणार आहे. मग हे सल्ला कोणता देईन की बाबा बघ, सगळ्यात पहिले तू असं काही स्वतःला डेव्हलप कर की तुझे मित्र झाले पाहिजे. जे मित्र आहे ते तुझ्यावर आक्रमण करणार नाही, ते तुझ्या विरोधात जाणार नाही. मग दुसरं असं काय कारण असू शकते की जे तुला विरोध करणार नाही, तर दुसरं कारण असू शकते की लग्न नीती, विवाह संबंध नीती, वैवाहिक स्थिती. म्हणजे तू जर आता त्यांचा जावई झाला तर ते जावयाच्या अगेन्स्टमध्ये जाणार नाही, म्हणजे तुझा इकडे पॉवर वाढेल. आणि पॉवर वाढला तर मग तू सरळ तिसरी जे आहे ते युद्ध करून काय करू शकतं? आपलं साम्राज्य वाढू शकते. म्हणजे महत्वाकांक्षी तो होताच आणि साम्राज्यवादी होता. आता तो साम्राज्य वाढवणार. आता पाहू याने आपलं साम्राज्य कसं वाढवलं. समजत आहे? चला तर समजत आहे तर पुढे चालू आपण. बघा, हा तर सगळ्यात पहिले जो आलो आपण ते आलो या भागावर. बघा की याने सगळ्यात पहिले मित्रनीतीचा वापर केला. मग कोण कोणासोबत मित्र बनवला याने? सगळ्यात पहिला आहे याचा अवंतीचा राजा चंडप्रद्योत. आता अवंती कुठं आहे तर पहिले बघून घ्या. बघा हे आहे अवंती. तर हे जे आहे अवंतीचा राजा जो होता या राजाचं नाव होतं चंडप्रद्योत.
आता याला झाला होता पिलिया, याला काय झाला होता पिलिया, आजारी झाला होता. म्हणून यानं काय केलं का मगधवरून इथं त्याचा राजवैद्य पाठवला. त्याच्या राजवैद्याचं नाव होतं जीवक. काय नाव होतं जीवक, म्हणजे हा तिचा चांगला डॉक्टर होता. तर मगधमधून या अवंती सोबत काय केलं यानं मैत्रीचे संबंध केले. ठीक आहे, याला झाला होता पिलिया, हा काही बसून नव्हता राहिला, म्हणून इथून यानं राजवैद्याला जीवकला पाठवलं. त्याचा उपचार केला, तो त्या पिलियामधून वाचला आणि या दोघांची काय झाली मैत्री झाली. दुसरं जे काही यांनी तर गांधारचा राजा पुष्कर सारींकडे मैत्री सोबत केली आहे ना. आता गांधार बघा, हे इथं आहे गांधार. आता गांधारचा राजा कोण आहे तर पुष्कर सारीन. या पुष्कर सारींकडे काय केलं यानं मैत्री करण्यासाठी दूत पाठवले आणि इथं पण काय झाली याची मैत्री झाली. आता प्रश्न येते का मगध इथं आहे, अवंती इथं आहे आणि गांधार इथं आहे, आणि एवढ्या दूरचे हे कसे काय, कारण हे ताकदवर होते. काय झालं होतं का एक वेळ अवंती सोबत गांधारचं युद्ध झालं होतं आणि गांधारनी त्याला हरवलं होतं. म्हणजे जर याला हरवू शकते तर हा आपल्यालाही हरवू शकते, हे भीती होती पुढची फ्युचर प्लॅनिंग. त्याच्यामुळं काय केलं का यांनी गांधार सोबत पण काय करून टाकली, आपली मैत्री करून टाकली. म्हणजे पहिला मैत्री संबंध तुमच्या लक्षात आला, मित्रनीती तुमच्या लक्षात आली. आता दुसरी नीती येते आपल्या समोर. मित्रनीती झाल्यानंतर दुसरी नीती कोणती येते है ना, दुसरे ते वैवाहिक नीती. आता बघा वैवाहिक नीतीमध्ये मग काय केलं, आता यांनी वैवाहिक कोणासोबत, आता कोशल महाकोशला सोबत सगळ्यात पहिले यानं लग्न केलं. कोणासोबत, महाकोशला किंवा कोशला देवी. आता हे महाकोशला किंवा कोशला कुठे, तर कोशलचा राजा प्रसेनजितची बहीण. बघा हे कोशल, हे कोशल आहे आणि या कोशलचा राजा होता प्रसेनजित, याची बहीण कोण, महाकोशला. आणि हिच्यासोबत लग्न केलं म्हणून या कोशलच्या राजानं याला गिफ्ट म्हणून काय दिली, काशी. आता याला गिफ्ट म्हणून काशी मिळाली, तर ह्या काशीमधून याला 1,00,000 रुपयाचं, म्हणजे आता मगध केवढा, एवढंच आहे. आता हे मगध केवढं झालं, एवढं मोठं झालं. मगध केवढं झालं, एवढं मोठं झालं. आणि याच्यापासूनच म्हणजे कोणापासून, आपली बघा लग्नात काशी हुंड्यात मिळालं आणि काशीमधून बिंबिसारला दरवर्षी 1,00,000 रुपये नाण्याचं उत्पन्न व्हायचं. आणि कोशला देवी आणि बिंबिसार याच्यापासूनच झालेला मुलगा ज्याचं नाव काय आहे, अजातशत्रू. हाच अजातशत्रू काय करणार आहे पुढं, बिंबिसारचं हत्या करणार आहे. लक्षात आलं. तर या सगळ्या गोष्टी आहे. तर पहिले झाली, आता काय झालं, मगध थोडासा वाढला. आता दुसरं लग्न करणार आहे, तर दुसरं लग्न केलं, दुसरं केलं चेलना सोबत. कोणासोबत केलं, चेलना. आता हे चेलना जे आहे हे वज्जीचा जो काही आहे, वज्जी संघातील लिच्छवीचा प्रमुख. ठीक आहे ना. आता आपण पाहिलं होतं का अगोदरच का हे जे काही वज्जी आहे हे काय 16 महाजनपदापैकी गणराज्य होतं. तर याच्यामध्ये वज्जी आणि वज्जीमध्ये एक जो ताकदवर राजा होता तो संघ गणराज्य होता, त्याच्यामध्ये संघ होता, युनियन होता ते. आणि त्याच्यामध्ये होता काय, लिच्छवी नावाचा एक गण होता. लक्षात आलं का, गट. त्याचा राजा होता चेटक, याची बहीण होती चेलना. हिच्यासोबत लग्न केलं. ठीक आहे. आणि हिच्यासोबत झालेले मुलं जे आहे म्हणजे चेलना, बिंबिसार आणि चेलना याच्यापासून झालेले मुलं म्हणजे कोणते, हल्ल आणि बेहल्ल, हे दोन झाले. आणि तिसरीचं लग्न केलं. आता ते तिसरं लग्न केलं वासवी किंवा वासवती. हे विदेही राज्याची राजकुमारी होती. म्हणजे हे पण कुठची, वज्जीमध्ये एक पुन्हा संघ होता, कुठच्या, विदेही नावाचा संघ होता. या संघामध्ये होती वासवी किंवा वासवती, हिची राजकुमारी. हिच्यासोबत लग्न केलं. आणि पुन्हा एक लग्न केलं, ते लग्न केलं मद्रची राजधानी क्षेमा किंवा खेमा सोबत. हे कुठची होती, मद्र, उत्तर पंजाब, म्हणजे त्या साईडची आहे. म्हणजे आता हा जो प्रदेश आहे ते गांधारमध्ये येते, त्यावेळेसचा गांधारमध्ये येणारा प्रदेश. तर यांच्यासोबत काय केलं, लग्न केलं. आता ज्यांच्यासोबत लग्न करता येते त्यांच्यासोबत काय केलं, लग्न केलं. आणि ज्याच्यासोबत वैवाहिक स्थिती स्थापन करता येते त्यांच्यासोबत काय केली, वैवाहिक स्थिती स्थापन केली. काही उल्लेखामध्ये म्हणजे हे आता प्रमुख राण्या झाल्या. असं आहे की 500 राण्यांचा उल्लेख आढळते. जवळपास याच्याजवळ किती राण्या होत्या, 500 राण्या होत्या. त्यापैकी आपण महत्वाच्या 4 बघितल्या आहे. ठीक आहे ना. तर कोणत्या कोणत्या बघितल्या आपण पाहिलं की यांनी मैत्री नीती कोणासोबत, अवंतीचा राजा चंडप्रदेश सोबत आणि गंधारचा राजा पुष्कर सारी सोबत. वैवाहिक नीतीमध्ये आपण पाहिलं कोणासोबत, पहिले तर पाहिलं कोशला, प्रसेनजितची बहीण कोशला देवी. आणि याच्यासोबत हे जेव्हा हिचं ज्या वेळेस लग्न झालं तर काय झालं, याला काशी गिफ्ट मिळाली. दुसरे जे आपण पाहिलं ते कोणती झाली, चेलना. चेलना कुठची, वज्जी संघातील लिच्छवी प्रमुख चेटकची बहीण होती. त्याच्यानंतर कोण, वासवी, विदेही राज्याची राजकुमारी. आणि क्षेमा किंवा खेमा म्हणजे मद्र, उत्तर पंजाब, म्हणजे नंतर गांधार प्रदेशामध्ये हा प्रदेश गेला, म्हणजे गांधारची राजकुमारी होती. ह्या 4 प्रमुख बघितल्या आपण.
आता लग्न झाले, मित्रही झाले, आता कोणत्या नीतीवर येऊ आपण? युद्ध नीतीवर. आता यांनी वापरलेली नीती आहे नंतरची कोणती? युद्ध नीती. आता युद्ध नीती वापरली म्हणून आता युद्ध करणार आहे, कोणासोबत करणार आहे? अंग सोबत. आता बघा, हे आहे अंग, हे आहे अंग. आपल्याला माहित आहे का अगोदर मगध एवढा होता, याला गिफ्ट मध्ये काय मिळाली? काशी. हा एवढा झाला आणि आता तो अंगला जिंकणार, तर आता याचा प्रदेश वाढणार एवढा मोठा. आता हा डेव्हलप होणं सुरू होऊन जाईल. आता पहा, आता अंग हे राज्य मगधच्या पूर्वेस होतं. आहे का मगधच्या पूर्वेस अंग आहे, बरोबर आहे. ते कसं होतं? एक समृद्ध आणि शक्तिशाली राज्य होतं. ऑब्व्हियसली गंगा नदीच्या खोऱ्यात आहे. हा जर छत्तीसगड आणि याच्या म्हणजे छोटा नागपूरच्या पठारात येते, याचाही भाग छोटा नागपूरच्या पठारात येते, म्हणजे याच्याही जवळ लोह आहे, याच्याही जवळ काय हत्ती वगैरे सगळं आहे. म्हणजे काय काय हे पण कसं आहे? एक समृद्ध आणि शक्तिशाली राज्य आहे. आणि बिंबिसारनं अंगावर हल्ला केला व अंगाचा राजा बृहद्रथ याचा पराभव केला. इथचा अंगाचा राजा होता, त्याचं नाव होतं बृहद्रथ. त्याचा काय केला? त्याला पराभव करून त्याची हत्या केली आणि अंग राज्यामध्ये काय केलं? त्याला मगधमध्ये विलीन झाला. आता अंग काय झाला? मगधमध्ये विलीन झाला. आणि आता अंगाचं मग राज्यपाल तिथं नेमावं लागेल, म्हणून त्यानं त्याचा मुलगा अजातशत्रू याला अंगाचा काय बनवला? राज्यपाल किंवा त्याला उपराजा किंवा राज्यपाल म्हणून नेमलं. आणि अंगची राजधानी काय होती आपल्याला माहित आहे? चंपा. आणि चंपा जी होती हे काय होती? प्रसिद्ध बंदर नगरी होती. लक्षात घ्या की अंगची राजधानी काय होती? चंपा. आणि चंपा काय होती? प्रसिद्ध बंदर नगरी होती. काय होती? प्रसिद्ध बंदर नगरी होती. आणि या बंदरामुळे हे झाला की इथून थेट आता दक्षिणेसोबत म्हणजे इथून थेट साऊथकडे त्यांचा व्यापार वाढता येईल, बंदर नगरी असल्यामुळं समुद्राचा वापर करून. तर हे बंदर नगरी होती, येथे दक्षिण भारताचा व्यापार होत असे आणि यामुळे मगध काय झालं? आणखी श्रीमंत झालं याच्यामुळे. म्हणजे अगोदर तर श्रीमंत होतच, या गोष्टीमुळे काय झालं? ते आणखी श्रीमंत झाला, आणखी पैसा वाढायला लागला, आणखी त्यांच्याजवळ डेव्हलपमेंट होईल. इतिहासकार हेमचंद्र रायचौधरी जे आहे ते म्हणते की अंगविजयाने काय झालं? अंगविजयाने मगधच्या साम्राज्य विस्ताराची सुरुवात झाली. मगधच्या साम्राज्य विस्ताराची काय झाली? सुरुवात झाली अंगच्या विजयामुळं. ठीक आहे, तिथून मग पुढे चालू आपण. आता बिंदुसारचा अंत कसा